आपण पेशींबद्दल सर्वसाधारणपणे खूप बोललो आहोत. पण या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती पेशींवर लक्ष केंद्रित करूया आणि विशेषतः वनस्पती पेशींच्या पेशी भित्तिकांवर लक्ष केंद्रित करूया. तर ही जी इथे आकृती आहे, ही एका वनस्पती पेशीची आकृती आहे. आणि एक गोष्ट जी तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे ही गोल नसून एक आयताकृती बॉक्स सारखी आहे. वनस्पती पेशींचा आकार असाच असतो. आता पुढचा प्रश्न म्हणजे त्यांना हा आकार कशामुळे मिळतो? त्यांना तो अशा प्रकारचा आकार पेशी भित्तिकामुळे मिळतो. आता एक लक्षात घ्या, जर आपण बाहेरून बघितलं असतं तर आपल्याला फक्त ही पेशी भित्तिका दिसली असती. पण आपल्याला आतमधले वेगवेगळे भाग, वेगवेगळे स्तर समजून घ्यायचे आहेत म्हणून आपण हा भाग कापला. आता ही बाहेरच्या बाजूला जी पेशी भित्तिका आहे ह्याच्या अगदी खाली पेशी पटल असतं. आणि हे जे पेशी पटल आहे त्याच्यामध्ये पेशीद्रव्य असतं. पेशीद्रव्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यातली एक मोठी गोष्ट म्हणजे जो खूप भाग व्यापत आहे त्याला म्हणतात रिक्तिका, ज्याचे वर्णन आपण इतर व्हिडिओमध्ये केलं आहे. आता रिक्तिकामुळे सर्व द्रव बाहेर ढकलणारा दाब आहे. तसंच पेशी भित्तिकामुळे धरून ठेवण्याचा दाब आहे. याचमुळे वनस्पतींना त्यांची रचना मिळते. म्हणून एखादी वनस्पती वाढू शकते आणि ताठ उभी राहू शकते. आता पेशींमधले अजून काही भाग बघूया. आपल्याकडे पेशी भित्तिका आहे आणि पेशी पटल आहे. त्याच्या आतमध्ये इतर अंगके आहे. आपल्याकडे हरित लवके आहे जे प्रकाश संश्लेषणासाठी महत्वाचे आहे. त्यानंतर तंतुकणिका म्हणजेच पेशींचा ऊर्जा स्रोत आहे. हे जे दिसतंय याला केंद्रकीय पटल म्हणतात आणि यातली जी आतली बाजू आहे त्याला आतील केंद्रकीय पटल म्हणतात, ज्यामध्ये DNA असतो. त्याच्या पुढे जे आपल्याला दिसतंय त्याला अंतर्द्रव्य जालिका म्हणतात, जे त्याला धरून ठेवतं. यामध्ये दोन प्रकार असतात, खडबडीत अंतर्द्रव्य जालिका आणि गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका. खडबडीत अंतर्द्रव्य जालिकेमध्ये रायबोसोम्स असतात. त्याच्या पुढे गोल्गी संकुल आहे. आपण आता वनस्पती पेशीची एकूण रचना बघितली. आता पुन्हा एकदा आपण पेशी भित्तिकावर लक्ष केंद्रित करूया. जर आपण हा फक्त पेशी भित्तिकांचा भाग मोठा करून बघितला तर तो कसा दिसेल? इथे तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटू शकतं, कारण भिंत म्हटल्यावर आपण कल्पना करतो विटांसारख्या भिंतीची. पण हे जे रेखाचित्र आहे हे जरा वेगळं दाखवतंय. याची रचना अभेद्य भिंतीपेक्षा वेगळी आहे. यात आपल्याला जो खालचा भाग दिसतोय याचे दोन स्तर आहेत, ज्याला पेशी पटल असं म्हणतात. यामध्ये मेदाम्लांचे दोन स्तर आहेत. मग त्याच्यावरती आपल्याकडे पेशी भित्तिका आहे. तर या भागात सर्व पॉलिसेक्राइड तंतू आहेत. तर आपल्याकडे सेल्युलोज सारख्या गोष्टी आहेत ज्याला आपण ग्लुकोजचे बहुवारिक म्हणून ओळखतो. त्यानंतर आपल्याकडे हेमिसेल्युलोज आहे, ज्यात विविध प्रकारचे एकवारिके असतात. यातील आणखीन एक पॉलिसॅकराइड म्हणजे पेक्टिन. आणि या सर्व गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात खाल्ल्या असतील, जर आज नाही तर कदाचित गेल्या आठवड्यात. जेव्हा आपण आपल्या आहारातील तंतुमय पदार्थांबद्दल बोलतो तेव्हा आपण सेल्युलोज आणि पेक्टिन सारख्या गोष्टींबद्दल बोलत असतो. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी खाता ज्या तुमचं शरीर पचवू शकत नाही, पण त्यानंतर तुम्ही वनस्पती खाता, तेव्हा तुम्हाला तंतू मिळतात, कारण तुम्ही त्या वनस्पतींची पेशी भित्तिका खात असता. आणि ते एक खूप महत्वाचं कार्य करतं. जसं की आतड्यांमध्ये ग्लुकोजचे शोषण कमी करतं. ते पाणी शोषून घेतं, ज्याच्यामुळे गोष्टी थोड्या सहजपणे पचण्यास मदत होते. यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही सामान्य भिंत नाही, ही पारगम्य आहे. तुम्ही पाहू शकता की लहान रेणूंना वाहण्यासाठी त्यात जागा आहे आणि ती खऱ्या अर्थाने एका जाळीसारखी किंवा कापडासारखी आहे. आणि त्यामुळे पेशी पटलाला पेशींच्या मध्ये असलेल्या द्रवापर्यंत आणि रेणूंपर्यंत पोहोचता येतं. मगाशी चर्चा केल्याप्रमाणे पेशी पटलामध्ये दोन स्तर आहेत आणि त्याच्यावर पेशी भित्तिका आहे. हे सर्व मनोरंजक आहे, पण तुम्ही म्हणाल पेशी किती कठीण असतात? जर ती एक जाळी आहे तर ती ताठ उभी कशी राहू शकते? हे पेशी भित्तिकेमुळे होतं का? तर उत्तर आहे की काही प्रमाणात. पेशी भित्तिका या जाळीसारख्या असतात. त्या पेशींना आकार ठेवण्यास मदत करतात. पण जर तुम्ही एखाद्या वनस्पतीला पाणी देणं थांबवलं
तर ती थोडी कोमेजून जाईल आणि याचं कारण असं की तिच्या उभे राहण्याच्या क्षमतेत एक भाग पेशींच्या आतील दाबामुळे असतो, पण तिच्या आकाराचा एक भाग प्रत्यक्ष पेशी भित्तिकेमुळेही असतो. आता तुमच्यातले काही जण म्हणतील की मी अशा वनस्पती पाहिल्यात ज्या खूप खूप कडक असतात. झाडांसारख्या गोष्टीबद्दल काय? लाकडाबद्दल काय? लाकूड तर खूप कडक दिसतं. ते इतकं कडक असतं की आपण त्याच्यापासून भिंती बनवू शकतो. आणि त्याचं उत्तर असं आहे की अधिक प्रौढ वनस्पतींमध्ये एकदा पेशीची वाढ थांबल्यानंतर आणि पेशी भित्तिका आल्यानंतर दुय्यम पेशी भित्तिका तयार करण्यासाठी सेल्युलोज आणि इतर रेणूंचे थर तयार केले जाऊ शकतात, ज्यामुळे त्याला कडकपणा येतो. आणि जेव्हा आपण लाकडाकडे पाहतो तेव्हा त्याच्या रचनेमधून समजतं की जरी आपण त्यातील सर्व पाणी काढून टाकलं आणि लाकडाचं निर्जलीकरण केलं, तरीही त्याचा कडकपणा टिकून राहतो. कारण सेल्युलोजचे थर आणि इतर रेणू इतके जाड आहेत की त्याचं स्वरूप टिकून ठेवू शकतात. आता आपण शेवटच्या गोष्टीकडे वळूया. आपण आधीच पाहिलंय की पेशीपटलाला पेशींच्या मध्ये तरंगणाऱ्या रेणूपर्यंत पोचता येतं, पण प्रत्यक्षात शेजारच्या वनस्पती पेशींमध्ये थेट बोगद्यांसारखे मार्ग देखील असतात. आणि हे बोगद्यांसारखे मार्ग आपण इथे हे लहान पिवळी वर्तुळ काढून दर्शवले आहेत, ज्यांना जीवद्रव्य तंतू असं म्हणतात. ते कसे आहेत हे अधिक समजून घेऊया. आपण हाच भाग थोडा मोठा करून बघूया. कल्पना करा की ही एक पेशी आहे, तर मी इथे पेशी 1 आणि पेशी 2 असं लिहिते. तुम्ही पाहू शकता की जीवद्रव्य तंतू हे बोगद्यांसारखे मार्ग आहेत जे फक्त पेशी भित्तिका आणि जीवद्रव्य तंतूंच्या पटलामध्ये तयार होत नाही. ते दोन पेशींच्या मध्ये तयार होतात आणि त्यामुळे तुम्हाला या दोन पेशींमध्ये थेट कोशिका द्रव्य आणि लहान रेणूंचा प्रवाह मिळू शकतो. आणि याचा आणखीन एक भाग म्हणजे यातून जाणारी ही गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकेची नळी. पण मला हे स्पष्ट करायचंय की जेव्हा आपण जीवशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा आपण समजून घेण्यासाठी सर्व काही नीटनेटके आणि पाठ्यपुस्तकासारखं वाचतो. पण लोक अजूनही नक्की काय या गोष्टी आहेत याचा अभ्यास करतायत, त्या कशासाठी आवश्यक आहेत, त्यातून काय वाहून नेले जाते आणि त्या कशा प्रकारे आणि कोणत्या परिस्थितीत ते वाहून नेऊ शकतात. तर या सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा आपण एकतर खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण सक्रिय संशोधनाच्या क्षेत्रात प्रवेश करतो. तर असो, मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लाकडाबद्दल, तुमच्या घरातील वनस्पतींबद्दल आणि आपल्या जेवणातील गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळाली. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.